पावसाळा म्हटलं की सगळीकडे हिरवळ आणि सुंदर ग्रीनरी असते आणि आपल्याला खूप छान वाटत असतं. पण काही लोकांना आपल्यापैकी उदास वाटतं, भकास वाटतं, धडधड व्हायला होतं, असं वाटतं इथं राहूच नाही आणि मग त्यामुळे आपल्याला काही लोकांना डिप्रेसिव्ह सिम्पटम्स यायला लागतात. याला नेमकी आपण काय म्हणतो बरं? सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर. हे का होतं बरं? हे ऍक्च्युली सूर्यदेव आपले कमी होतात, त्यांचा प्रकाश कमी होतो आणि ढग जास्त येतात. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचा केमिकल कमी रिलीज होतो. त्यामुळे हे लक्षणं दिसून येतात. मग यासाठी आपण काय करायला हवं? फर्स्ट ऑफ ऑल इट इज ओके टू फील इट दॅट वे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण जर रूम मध्ये आहात तर ब्राईट लाईट्स लावून ठेवायला हरकत नाही. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारा, थोडं म्युझिक ऐका, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायला हरकत नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जेव्हा असं वाटतंय की बाहेर थोडासा सूर्यप्रकाश वाढला आहे आणि ढग थोडे कमी झाले आहेत, तर तेव्हा बाहेर जायला विसरू नका. तेव्हा नक्कीच बाहेर निघा. आपण घरात बसून नको राहूया. तर या वातावरणाची सुद्धा मज्जा घ्यायला शिका. पावसाळा आहे, पाऊस आहे, मस्त चिंब भिजा आणि एन्जॉय करा.